अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत 11 दिवसाची, 7 दिवसाची किंवा 5 किंवा 3 किंवा 1 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा कोणती करावी याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन यावर्षी 31 मार्चला येणार आहे। तर प्रकट दिनाआधी म्हणजेच प्रकट दिनापर्यंत आपल्याला 11 दिवसाची किंवा 7 दिवसाची किंवा 5 किंवा 3 किंवा 1 दिवसाची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। जर तुम्हाला स्वामींची 11 दिवसाची सेवा करायची असेल तर मग 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला ही 11 दिवसाची सेवा करायची आहे। आणि जर तुम्हाला 7 दिवसाची सेवा करायची असेल तर मग 25 मार्च ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि जर तुम्हाला 5 दिवसाची सेवा करायची असेल तर 27 मार्च ते 31 मार्चपर्यंत ही 5 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे। आणि जर तुम्हाला 3 दिवसाची सेवा करायची असेल तर 29 मार्च ते 31 मार्चपर्यंत ही 3 दिवसाची सेवा करायची आहे। आणि 1 दिवसाची सेवा करायची असेल तर मग 31 मार्च या रोजी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन या दिवशी तुम्हाला 1 दिवसाची सेवा करायची आहे। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या दिवसाची सेवा करायची आहे तेवढ्या दिवसाची सेवा तुम्ही करू शकता। तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्याच पाठीशी असतात। आणि जो भक्त स्वामींची अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने सेवा करतो, मंत्र जप करतो, नामस्मरण करतो, तर त्यांना स्वामी नेहमीच साथ देतात। बघा, बऱ्याच लोकांची स्वामींची दररोज पूजा करण्याची, सेवा करण्याची खूप इच्छा असते, परंतु वेळेअभावी, नोकरीमुळे किंवा कामामुळे त्यांना दररोज स्वामींची सेवा करणे जमत नाही। तर अशांनी या काळात म्हणजेच प्रकट दिनापर्यंत 11 दिवसाची किंवा 7, 5, 3 किंवा 1 दिवसाची ही सेवा नक्की करा। तर बघा, कोणतीही अशक्य गोष्ट मिळवण्यासाठी ही स्वामींची सेवा अतिशय प्रभावी मानली जाते। मनापासून केलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नाही। म्हणून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 11 दिवसाची, 7 दिवसाची, 5, 3 किंवा 1 दिवसाची सेवा तुम्ही नक्की करा। तर ही सेवा प्रकट दिनापर्यंत नक्की करा। जर तुम्ही ही सेवा केली तर तुमची कठीणातली कठीण इच्छा नक्की पूर्ण होणार याची 100% खात्री आहे। आणि या सेवेने तुमचे कल्याण देखील होणार आहे। कधी ना कधी तुम्हाला याचे फळ स्वामी नक्की देतील। बघा, असं नसते की मला काहीतरी मिळवायचं आहे आणि म्हणून मी ही सेवा करणार आहे। तर बघा, आपण कोणतीही सेवा करताना त्या ईश्वराबद्दल आपल्या मनामध्ये पूर्णपणे श्रद्धा, विश्वास, शुद्ध भावना असायला हवी। मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते। आपण मनापासून केलेली सेवा ही नक्कीच फळाला येते। म्हणून स्वामींची कोणतीही सेवा करताना अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने, मनात श्रद्धा ठेवून ही सेवा करावी। तर आपल्याला सेवेच्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। तर संकल्प कसा करावा? आपल्या देवघरासमोर आपल्या स्वामींसमोर बसा, बसण्यासाठी आसन घ्या, अगरबत्ती, दिवा लावा। त्यानंतर गणपती बाप्पा आणि कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करा। तर संकल्प हा आपल्याला पहिल्या दिवशी करायचा आहे। संकल्प दररोज आपल्याला करायचा नाही, तर आपल्याला दररोज सेवा करायच्या आहेत। तर संकल्प कसा करावा? तर एक तामण घ्या, तामण खाली ठेवा, त्यावर आपला उजवा हात धरा। त्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी, अक्षता आणि 1 फूल टाकायचं आहे। त्यानंतर आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली ठेवायचा आहे। त्यानंतर तुमचं नाव सांगा, तिथी, दिनांक, वार याचा उल्लेख करून तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात ती इच्छा सांगा। आणि सेवा तुम्ही किती दिवसाची करणार आहात आणि कोणती करणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्यानंतर ती इच्छा, ते कार्य पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे। आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना हे पण सांगायचं आहे की स्वामी,
ही माझी सेवा तुम्हीच माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करवून घ्या, असे म्हणून ते पाणी आपल्याला त्या तामणामध्ये हळूहळू सोडायचं आहे आणि नंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प हा आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे, त्यानंतर तुम्ही सेवा करू शकता। आणि तसेच एक नारळ, खडीसाखर आणि फूल आपल्या हातामध्ये घ्या आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगा आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून प्रार्थना करा आणि स्वामींना सांगा की स्वामी, मी ही सेवा करणार आहे, तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण निर्विघ्नपणे आणि ही सेवा करताना कोणतीही अडचण न येता तुम्हीच ही माझ्याकडून सेवा करवून घ्या, असे म्हणून ते नारळ आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांना अर्पण करायचं आहे। आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सेवा पूर्ण झाल्यानंतर ते नारळ तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात किंवा जवळपासच्या दत्त मंदिरात जाऊन ते नारळ तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही सेवेच्या पहिल्याच दिवशी स्वामींच्या मठात, केंद्रात किंवा दत्त मंदिरात जाऊन ते नारळ, खडीसाखर, फूल अर्पण करू शकता। तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा स्त्री पुरुष किंवा मुलं मुली कोणीही करू शकता। तर या सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा मठातून आणू शकता। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। तर तुम्हाला दररोज 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण 21 अध्याय तुम्हाला एका दिवसामध्ये वाचन करायचे आहेत। म्हणजेच एका दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होते आणि 11 दिवसामध्ये तुमचे 11 पारायण पूर्ण होतात आणि 7 दिवसामध्ये 7 पारायण पूर्ण होतात, 5 दिवसामध्ये 5 पारायण पूर्ण होतात आणि 3 दिवसामध्ये तुमचे 3 पारायण पूर्ण होतात आणि 1 दिवसामध्ये 1 तुमचं पारायण पूर्ण होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि ग्रंथ वाचून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। तर या सेवा करताना आपल्याला देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि दिवा अगरबत्ती सेवा सुरू असताना सुरूच ठेवायची आहे आणि सेवा करताना 1 ग्लास भरून तेथे पाणी ठेवायचं आहे आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणताना आपण जे ग्लास भरून पाणी ठेवलं आहे त्या पाण्यावर आपला उजवा हात ठेवून आपल्याला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। या सर्व सेवा करून झाल्यानंतर जे आपण स्वामींसमोर पाणी ठेवलं आहे ते पाणी आपण स्वतः आणि घरातील सर्व व्यक्तींना ते पाणी तीर्थ म्हणून थोडं थोडं पिण्यास द्यायचं आहे आणि जे आपण अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीचा अंगारा थोडा घ्या आणि त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे आणि तसेच घरातील सर्व व्यक्तींनी सुद्धा आपल्या कपाळी त्याचा टिका लावायचा आहे। तर अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही करू शकता आणि ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील संपूर्ण 21 अध्याय म्हणजेच 1 पारायण एका दिवसामध्ये करणे शक्य नसेल तर त्यांनी 11 दिवसाची सेवा करताना दररोज 2 अध्याय वाचू शकता। तर बघा 11 दोन्ही 22 म्हणजेच तुम्हाला 21 अध्याय 11 दिवसामध्ये वाचन करायचे आहेत आणि 31 डिसेंबरला तुम्ही 1 अध्याय वाचन करू शकता, कारण 31 डिसेंबरला आपल्याला जास्तीत जास्त स्वामींच्या सेवा करायच्या आहेत। तर त्या सेवा कोणत्या कराव्यात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सविस्तरपणे नक्कीच येईल। 11 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होईल आणि 7 दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचू शकता, म्हणजे 7-21 म्हणजे 7 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होते। आणि जर तुम्हाला 3 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्हाला रोज 7 अध्याय वाचन करायचे आहेत, म्हणजे 7-21 तुमचे 3 दिवसामध्ये 1 पारायण पूर्ण होते। तर तुम्ही 11, 7 किंवा 3 दिवसाची अशी ही सेवा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप सोबत तुम्हाला स्वामींचा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला हेही शक्य होत नसेल तर तुम्ही 11 माळी जप करण्याऐवजी तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता आणि स्वामींचा तारक मंत्र 1 वेळा म्हणू शकता। आणि ज्यांना ग्रंथ वाचन करणे शक्य नाही अशांसाठी बघा तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता।
सोबतच स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणू शकता। तर या 2 सेवा तुम्ही करू शकता। ही सुद्धा सेवा अतिशय प्रभावी आहे आणि ज्यांना नोकरीमुळे किंवा कामामुळे या सर्व सेवा करणे शक्य नाही तर अशांनी कमीत कमी 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा नक्की करायचा आहे आणि स्वामींचा तारक मंत्र 1 वेळा नक्की म्हणायचा आहे। सोबतच तुम्हाला दिवसभरातून कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या सेवा करू शकता। तर आता या सर्व सेवा ज्यांना करणे शक्यच नाही, ज्यांना सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही, कामामुळे किंवा नोकरीमुळे त्यांना या सर्व सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही, त्यांच्यासाठी सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग तो म्हणजे नामस्मरण। नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही काळ वेळेचे बंधन नाही। तुम्ही नामस्मरण कधीही करू शकता आणि कुठेही करू शकता। नामस्मरण सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला सतत म्हणजेच कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। जरी तुम्ही कोणत्याही सेवा नाही केल्या तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता। बघा, भगवंताच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण होय। तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण नक्की करा, तुम्हालाही स्वामींचे खूप चांगले अनुभव येतील। तर स्वामींना रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना मुजरा हा नक्की करायचा आहे आणि ही सेवा करताना काही नियमाचे पालन करायचे आहे। तर तुम्ही जेवढे दिवस सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचे आहे आणि ही सेवा करताना मांसाहार करू नका आणि स्त्रियांना काही अडचण आली तर ते अडचणीचे दिवस सोडून द्या आणि अडचण संपल्यानंतर पुढे जेवढी तुमची सेवा राहिली आहे तेवढे दिवस तुम्ही सेवा ती कंटिन्यू करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही 11 दिवसाची, 7 दिवसाची, 5 दिवसाची, 3 किंवा 1 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता। तर तुम्ही ही सेवा नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।